हॅलो नमस्कार फ्रेंड्स. आज मी तुम्हाला आमच्या गावातलं म्हणजे मी ज्या गावामध्ये राहते तिथलं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे. श्री क्षेत्र सुरेगाव हे आमच्या गावाचं नाव आहे. आणि माझे जे फॉलोअर्स आहेत ते बऱ्यापैकी ह्या एरियामधलेच आहेत. अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातलेच फॉलोअर्स आहेत. तर त्यांना नक्कीच हे मंदिर माहिती असणार आहे. परमपूज्य आनंदाश्रम स्वामी महाराज असं म्हणजे यांचं नाव आहे. यांनी जिवंत अशी समाधी इथं घेतलेली होती आणि त्यांचं जे मंदिर आहे ना ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. खूप लोकांच्या इच्छा मनोकामना या ठिकाणी आल्यावरती पूर्ण होतात. ह्या महाराजांचा म्हणजे हे जे आनंदाश्रम स्वामी महाराज आहे यांचा छोटासा इतिहास आहे. 1900 म्हणजे जवळपास 2000 माझा जन्म 1995चा आहे आणि मी जन्मले त्यावेळेसुद्धा हे जिवंत होते. त्यानंतर कदाचित 1999-2000मध्ये यांनी समाधी घेतली. आळंदी येथे त्यांनी समाधी घेतली होती. आणि दुसरी गोष्ट अशी की यांच्याबद्दल एक अशी कथा सांगण्यात येते की ज्यावेळेस यांची समाधी म्हणजे यांनी जो संन्यास आहे हे यांनी पूर्ण ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. यांचं लग्न झालेलं नाही आहे आणि यांनी आळंदीमध्ये संन्यास घेतला होता. आळंदीमध्ये ते राहत होते, परंतु असं कधीमधी गावाला येत असायचे. आमच्या गावाचं नाव सुरेगाव आहे. माझा जन्म तिथेच झालेला आहे. आणि ज्यावेळेस हे गावाकडे यायचे त्यावेळेस खूप सारे भाविक भक्त वारकरी लोक यांच्याकडनं गळ्यात तुळशी माळ घालायचे आणि त्यानंतर ते जे काही आपलं म्हणतात मांसाहार आहे किंवा अनेक इतर काही गोष्टी आहेत ते सोडायचे आणि त्यांना खूप फरकसुद्धा या ठिकाणी पडत होता. आणि त्यानंतर मग यांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस आळंदीच्या लोकांनी तिथंच त्यांचं मंदिर बांधायचं असा निर्णय घेतला होता. परंतु असं म्हणतात की ते कुणाच्या तरी स्वप्नात आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी जी समाधी आहे तर हे जे तुम्हाला दिसतंय ना स्वामींच्या फोटोच्या समोर, तर ही त्यांची समाधी आहे. इथं त्यांचं म्हणजे ते म्हणतात ना आपण समाधी घेतल्यानंतर त्यांचे जे शरीर आहे देह आहे तो इथं ठेवलेला आहे अशा पद्धतीचं. तर त्यांनी कुणाच्या तरी स्वप्नात येऊन सांगितलं की माझी जन्मभूमी ही सुरेगाव आहे आणि त्या ठिकाणीच माझं जे काही मंदिर असेल माझी समाधी असेल ती तिथंच नेण्यात यावी. आणि त्यानुसार मग आळंदीच्या लोकांनीसुद्धा याच्यावर नाही का म्हणजे काही आक्षेप घेतला नाही आणि यांचं मंदिर जे आहे ते सुरेगावमध्ये त्यानंतर बांधण्यात आलं. तर खूप लोकांना म्हणजे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील खूप सारे भाविक हे परमपूज्य आनंदाश्रम स्वामींचे आहेत. दर एकादशीला आषाढीला आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये यांचं हे सप्ताह बसतो. 7 दिवसाचा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी होत असतो. काल्याचं कीर्तन हे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पार पडत असतं. असा खूप भव्य दिव्य सोहळासुद्धा हा स्वामींचा त्या ठिकाणी करण्यात येत असतो. आणि जे म्हणजे इथे असं सुद्धा म्हटलं जातं की अशी सुद्धा एक कथा आहे जी मी लहानपणापासून ऐकते, ती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. की इथे एक विणाकरी ठेवावा ही संकल्पनासुद्धा त्यांनी अशीच याच्यामध्ये स्वप्नामध्ये येऊन ठेवली होती की इथं 24 तास विणेकरी असला पाहिजे, त्यांनी विणा वाजवला पाहिजे. आणि त्या दिवसापासनं आज सुरेगावमध्ये तुम्ही कधीही या, यांच्या मंदिरामध्ये तुम्ही कधीही या, तुम्हाला 24 तास विणेकरी जे विणा वाजवणारे जे सेवेकरी असतात ते तुम्हाला तिथं दिसतात. तर तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? आणि आषाढी कार्तिकी आणि किंवा कुठल्याही ज्या एकादशी असतात त्यावेळेस तुम्ही या मंदिरामध्ये पाया पडायला आले आहेत का? आणि तुमचा काही अनुभव आहे का? खूप लोक जे सप्ताह बसतो जूनमध्ये त्या सप्त्यामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण जे होतं त्यामध्ये खूप लोक अन्नदान करतात. पंगत असते 7 दिवस. नाश्त्यांसाठी वेगळे लोक असतात, जेवणासाठी, त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी. अशा पद्धतीने 8 दिवस खूप उत्साहाने इथं सप्ताह साजरा होतो आणि खूप खूप भाविक या ठिकाणी त्या सप्त्यासाठी येत असतात. आणि तुम्हीसुद्धा कधी या सप्त्याच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने सुरेगावला भेट दिलेली आहे का? आणि तुम्ही भेट जर नसेल दिली तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या. तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल, खूप छान असं वाटेल. आणि दुसरी गोष्ट
की काल्याच्या कीर्तनाला इतकी गर्दी असती. आणि दुसरी म्हणजे जे इंदोरीकर महाराज वगैरे आहेत, बाकीचे महाराज आहेत, तर इथं फुकट अशी सेवा ते करत असतात. ते आता जेव्हापासनं हा सप्ताह सुरू झाला आहे तेव्हापासनं इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी असतं आणि खूप गर्दी त्या कीर्तनाला तिथं होत असते. तर तुम्हीसुद्धा नक्की सांगा की तुम्ही जी तुळशी माळ घातलेली आहे, बऱ्याचशा लोकांनी श्रीगोंदा तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांनी तुळशी माळ ही इथं घातलेली आहे. तर तुम्हीसुद्धा घातलेली आहे का? आणि तुम्हाला ह्या मंदिरात जे लोक गेलेले असतील, गेले आहात का, जाण्याची इच्छा आहे का, खाली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.